जांभई आली किंवा एखाद्याला जांभई देताना बघितलं तरी आपल्याला पण असं थकल्यासारखं किंवा झोपेचं येतं. "अरे नाही, तू जांभई दिली मला मला पण जांभई देते आणि मला पण झोपावसं वाटतंय." तर मग जांभईचा आणि झोपेचा काय संबंध आहे? बघ, झोप आल्याचं लक्षणच जांभई आहे ना, जृंभा सांगितलंय. शरीरामध्ये जो वातप्रकोप होतो ना, त्याचं लक्षण जृंभा आहे. ओके. वातप्रकोप झाल्यावर खरी झोप येत नाही. म्हणजे वात वाढल्यावर झोप निद्रा नाश होतो. पण जृंभा हे जे साईन आहे ते आपल्या शरीरातल्या वातप्रकोपाचं आहे. आपल्याला झोप येते याचा अर्थ काय, की आपण म्हणतो की जांभई दिल्यावरती आपल्याला एक रिलॅक्स वाटायला लागतं. आपण करतो जांभई देताना. त्यामुळे आपल्याला तेव्हा असं वाटतं की आता आपल्याला झोप यायला सुरुवात झाली आहे. आपण बघतो की आपल्याला जांभई येते ती बघून दुसऱ्याला पण येते. म्हणजे संसर्गजन्य जांभई असते असं मी म्हणते. काय की ह्याला आली आहे म्हणजे आपल्याला पण येतं. इट इज अ साइन ऑफ स्लीप की आपल्याला ओके. जांभई आली आहे म्हणजे आपल्याला झोप यायला लागली आहे, कारण शरीरातला वात वाढायला वाढायला लागलाय. लागलं. आणि हा वात वाढल्यावरती जर तो योग्य प्रमाणात वाढला तर झोप येते, आणि त्यापेक्षाही लेवलपेक्षा वर वाढला तर झोप येत नाही. ओके. म्हणजे वाताचं शमन करायचं असेल तर झोपावं तुम्ही म्हणजे आणि म्हणूनच मला वाटतं, की बऱ्याचदा आपल्याला झोप जर झाली नसेल, दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी सारखं किंवा थोडंसं जड-जड वाटतंय.